चला चला सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है। सरकार हमसे डरती है। सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है। जबरदस्ती करताय तिकडे गुंडे आम्ही जाऊ दे जय जवान अरे जुगल आधी काका ऊपर राहू दो त्यांचं काम नाही काय शेतकरी मोर्चा ते खुर्च्या जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। पूर्णा नदी पात्रात आज संतप्त शेतकऱ्यांनी जल समाधी आंदोलन करत प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीचा जोरदार निषेध केला। इंदोर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचं कवडीमोल दराने जबरदस्तीने अधिग्रहण सुरू आहे। गेल्या 2 वर्षांपासून शेतकरी योग्य मोबदल्यासाठी संघर्ष करत आहेत, मात्र त्यांचं ऐकून घेण्याऐवजी प्रोजेक्ट डायरेक्टरच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात जेसीबी व पोकलँडने शेतातील केळी, कपाशी व इतर महत्वाची पिके उद्ध्वस्त करण्यात आली। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केलं। आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला, तेव्हा काही शेतकऱ्यांनी व आमदार चंद्रकांत पाटील यांनी अंगावर पेट्रोल टाकत प्रशासनाला हादरवून टाकलं। क्षणार्धात वातावरण तणावपूर्ण झालं। शेवटी प्रशासनाने हस्तक्षेप करून आमदार चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणला आणि आंदोलन शांततेच्या मार्गाने मागे घेण्यात आले। शेवटी प्रशासनाने हस्तक्षेप करून आमदार चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणला आणि आंदोलन शांततेच्या मार्गाने मागे घेण्यात आलं। पाहुयात आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले। पण जमीन आहे, माझी पण जमीन आहे, माझी या रोडलाच जमीन आहे माझी, पण माझी जमीन खूप कमी आहे। 2-2.5 एकर जमीन आहे माझी जमीन। 2-2.5 एकर माझ्या बाजूला ज्याची जमीन आहे ते बहादूर राजपूत 1.5 एकर जमीन आहे आणि पूर्ण कुटुंब, तुम्ही आता जाताना व्हिडिओ घ्या, पूर्ण कुटुंब तिथे कसतं। त्याच्या बाजूला आमच्या जमिनीचा फरक नाही ना हो, आमच्या जमिनी वगळून तुम्ही तुम्हाला काय करायचं करा, ते बी मी तयार आहे द्यायला। पण ज्या लोकांनी इथे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं अशा लोकांच्या केळी बागा आहे, दोघीकडे इरिगेशन आहे, इरिगेशनची मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची केळी निर्माण होते, अशा ठिकाणी तुम्ही केळी उपटून टाकताय, हा किती बेकारपणा आहे। अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती देखील खालावलाय भाऊ या ठिकाणी। आत्मदहन झाले तो आमचे बंटी सेठ जे आहे त्यांना अटॅक आला, ते आता त्यांना रवाना केलं आम्ही, अनेकांना तशात झालेले आहे, तर त्याला कोण काय करणार आहे। हा प्रयत्न केला, आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलीस हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, शेवटी पोलीस बळ आहे ना, पोलीस पाठीशी असल्यावर कोणी काय पण करू शकतं। या अधिवेशन सुरू होण्याच्या पहिले गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, विधानसभेमध्ये व मुख्यमंत्री सोबत तुमची मीटिंग लावून हे तोडगा काढू असं त्यांनी जे आश्वासन दिलं होतं, त्यांनी मीटिंग घेतली। त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर होते, पण बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली, ती बैठक आपण बघितली असेल। बैठक अतिशय पॉझिटिव्ह झाली। बावनकुळे साहेबांनी, गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये तोडगा काढला। पण पीडी प्रोजेक्ट डायरेक्टर PD पवार हे मला असं वाटतं तुगलकी अधिकारी येतो, त्याला असं वाटतं की मला एका दिवसात सगळं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यांनी नॅशनल हायवेने असं ठरवलं आहे की आता आम्ही जमीन ताब्यात घेणार। पण याला इथे कोण मालक राहिलेला नाही, पण मालक आमचं सरकार आहे, महायुती सरकार आहे। आम्ही त्यांच्याकडे निश्चितच विनंती करू, दाद मागू आणि त्याच्या माध्यमातून निश्चित हा विषय जसा सोडवला ते तसा होईल, त्याच्यात काही शंका नाही। मागणी रस्त्याचं काम बंद करा आणि योग्य पद्धती मोबदला द्या, मग आम्ही त्या मोबदल्यावर आम्ही जमीन द्यायला तयार आहे।
भाऊ पहिल्या आंदोलनामध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे देखील सहभागी होते, मात्र आता खडसेंनी आपली भूमिका बदलून न्यायालयात देण्याची खडसेंची भूमिका एक वेळा थोडी बदलली आहे, 1000 वेळा बदललेली भूमिका आहे. तो बदललेल्या भूमिकेचा माणूस आहे, त्याचे काय विषय. हा केडीचा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तुमच्या लक्षात येईल. बघायचं आहे का तुम्हाला? बंटी भाऊ एक मिनिट. बंटी भाऊ का केडीचा व्हिडिओ बघतो. हा एक केडीचा व्हिडिओ दाखवा जरा तुम्ही. बघा पोकलांनी केडी डायरेक्ट काढल्या जाते. केडी अक्षरशः जमीन दोस्त केली. या सगळ्या गोष्टीच्या काळामध्ये 4 महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून ऊन वारा पावसामध्ये इथे ठिय्या करून बसलेला आहे. त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे. 753 याला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही 280 रुपये स्क्वेअर मीटरमध्ये करत असाल किंवा 45 रुपये स्क्वेअर मीटरमध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय आहे. अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही गेला कोणाकडे पाहिजे. सरकारचं पहिलं धोरण आहे की बळीराजा हा देशाचा केंद्रस्थान आहे. मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे. विधानसभेचं अधिवेशन चाललं आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला आहे, लोक आज मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर पोटाची भाकर जाते आहे तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे. तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं आहे. लोक जलसमाधी आंदोलन करत आहे. इथे पाहिलं तर पाणी 50 फूट खोल आहे. अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे. आमच्या काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे, पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे. काही लोक म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे. एक शेतकरी घ्यायला तयार नाही. एक सोडला तर 100% शेतकरी इथे आहे. कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभ्या बागा कापून टाकल्या. पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा. आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभ्या बागा ज्या यांना आलेले घडं आहे ते कापून टाकले. त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का? त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मग असं करणारं कोण असेल? हे प्रशासन करतं आहे की सरकार करतं आहे? जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे. ते कोण असेल, सरकार असेल, प्रशासन मला माहीत नाही. पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही 100% चूप असणार नाही. जीव गेला तर बेहतर, पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही. हे खरं आहे. शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येते आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची, पेटून उभं राहण्याची आमची मानसिकता आहे. सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणे काही गैर नाही. आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाढा आहे. लोकांना 280 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फूट झालं? 28 रुपये. 28 रुपये. आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर 40% तुम्ही कट केलं किती रुपये आलं? 4 रुपये. अशाने जर जमीन सरकारची एखादी विक्री असेल या भावात तर आम्ही घ्यायला तयार आहे. सरकार त्याची जमीन तरी देणार आहे का या भावात? पण सरकारने जमीन द्यायची नाही, आमची जमीन हिसकवून घ्यायची आणि त्याला पोलीस बळ लावायचं, जबरदस्तीने काम चालू करायचं, हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे. आणि किती शेतकऱ्यांचा विषय हा किमान 250 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. किमान 250 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर आम्ही ग्रामीण भागात राहतो. आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं बाळा जातो काळजी घेतो तशी शेतीची घेतो, तुम्हाला सांगण्याची नव्याने गरज नाही. पण अशा पद्धती होत असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. आणि मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल, मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धतीचे आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जोपर्यंत या लोकांना योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत.